दरम्यान अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती, तेव्हाचा हा फोटो देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला। नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतने हा फोटो पाठवला होता। फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलाय। तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला। फडणवीस रेल्वे स्टेशनवर फिरायला गेले असतील अशी टीका राऊतांनी केली आहे। तर मी मूर्खांना उत्तर देत नाही असं म्हणत फडणवीसांनी राऊतांवर मग पलटवार केला। आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी, तशी छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे, ते सगळं आमच्याकडे आहे ना। तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत। नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना लहानपणी। काय आपलं मत असं आहे की फक्त नागपूर स्टेशन पर्यंत? मी असं म्हणत नाही, मी असं काही म्हणालो नाही। त्यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकलेला आहे। आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो, एकमेकावरती आरोप करण्याचा हा दिवस नाही। ते विचारतात शिवसेनेचं योगदान काय, म्हणून माझा हा प्रश्न आहे। मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे, आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे, ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला, जे रामालाच मानायला तयार नाहीत, त्यांना मी कशाला उत्तरं देऊ। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मूर्खांना उत्तरं देत नाही। मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला आहे। दरम्यान राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजपने हल्लाबोल केला, ज्यावर ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मग प्रत्युत्तर देखील दिलं। पाहूया। नाही, संजय राऊत मूर्खासारखं बडबडतोय। आता स्टेशनवर गेला होता, स्टेशनवर काय चहा आणि वडापाव खायला गेले होते का? बरं, त्या आंदोलनातली ती ॲक्शन दिसते, लोक जात आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं बावळटपणासारखं संजय राऊत बरळायला लागलाय। जसा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा फोटो ट्विट केला, तसाच उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत हे असा फोटो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का? ते बाबा राम मंदिराच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते, असा एक तरी फोटो दाखवू शकतात का? मला असं वाटतं की 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पडली, बरोबर आहे। आज या गोष्टीला झाली 32 वर्ष। देवेंद्र फडणवीसांचं वय मला वाटतं 50च्या आतच असेल। त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो हे आता मॉर्फ करून कोणालाही काढता येतात, एवढंच फक्त मी त्यावर उत्तर देईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।